सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। 24 शेतकऱ्यांची फसवणूक आणि आत्महत्येचा बनाव एकाच घटनेत उघडकीस आला। तरुणाने सोशल मीडियावर आत्महत्येचा व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवली होती। मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे। फसवणुकीपासून सुटका मिळवण्यासाठी हा विषप्राशनाचा नाट्यमय प्रयत्न रचला गेला होता। 25 ऑक्टोबर रोजी लिंगा येथील पुष्पा जायभाई यांनी कारभारी सांगळे व इतरांविरोधात तक्रार दाखल केली। त्यानंतर 27 ऑक्टोबरला तिचा मुलगा पवन जायभाई याने बेलजोडी चोरीची तक्रार केली। मात्र चौकशीत समोर आले की हा वाद पैशाच्या व्यवहारातून झाला होता। यानंतर इतर शेतकऱ्यांनीही पुढे येऊन सांगितले की जायभाई पिता पुत्र यांनी त्यांच्याकडून शेतमाल घेतला पण पैसे दिले नाहीत। पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितल्यावर पवन जायभाई यांनी आत्महत्येचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला। मात्र तपासात उघड झाले की ही घटना पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी रचलेला नाट्यमय प्रयोग होता। सध्या हा संपूर्ण प्रकार चौकशी अंतर्गत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। न्यूज एक्सप्रेस करिता अखिल मोहम्मद यांची बातमी। आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, ठाणेदार किंगाव राजा, आमच्या हद्दीतील लिंगा गावातील पवन प्रल्हाद जायभाई व त्याचे वडील प्रल्हाद अश्रुबा जायभाई यांचा कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। दिनांक 27/10/25 रोजी पवन प्रल्हाद जायभाई हे पोलीस स्टेशनला त्यांचे बैलजोडी चोरी गेल्याचा रिपोर्ट घेऊन कारभारी सांगळे यांनी चोरी नेल्याचा रिपोर्ट देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते। सदर बाबत आम्ही कारभारी सांगळे यांना पोस्टला बोलून त्याबद्दल विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पवन प्रल्हाद जायभाई व त्याचे वडील प्रल्हाद अश्रुबा जायभाई यांच्याने त्यांचा शेतीचा शेतमालाचा कापसाचा खरेदी विक्रीचा पैसे देणे बाकी असल्यामुळे पवनचे वडील प्रल्हाद यांनी त्यांना शेतमालाच्या पैसे देईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडे एक बैलजोडी त्यांना वापरण्यासाठी दिलेली होती। सदरचा प्रकार हा चोरीचा न वाटला जाऊन सदर प्रकारात चौकशीवर ठेवून पवनचे वडील व पवन आणि गरजदार यांना 28/10/2025 रोजी पोस्टेला 10 वाजता चौकशीसाठी बोलवण्यावर त्यांना समजपत्र अदा करण्यात आलेले होते। दरम्यानच्या काळामध्ये चौकशी केली असं निष्पन्न झालं की पवन जायभाई व त्याचे वडील अश्रुबा जायभाई हे अनेक शेतकऱ्यांकडून त्यांनी आर्थिक व्यवहार कापसाच्या व्यापारातून आर्थिक व्यवहार केलेला असून त्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी दिलेले नाहीत। असे शेतकरी सुद्धा आमच्या जवळ आले, त्यांनी सांगितलं बाबा असे आमचे पैसे देणे लागतात। सदस्या अमाऊंट काही लाखाच्या घरात होऊ शकते। प्रथमदर्शनी आमच्याकडे अजून 5-6 अर्ज आलेले आहेत, अजून काही अर्ज येणं शिल्लक आहे, ते सर्व अर्ज आम्ही घेत आहोत। सध्याचा व्यवहार 2023 पण चालू आहे। त्यावेळेस आम्ही पवन साहेबांना सांगितले तुमच्या वडिलांना तुम्ही 28 रोजी घेऊन या, अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध फसवणूक केल्यावरचा गुन्हा दाखल करावा लागेल। त्याच्यानंतर ते आमच्या पोलीस स्टेशनमधून रिसर घरी गेले। घरी गेल्यानंतर त्यांनी त्याचा गुन्हा दाखल होईल याचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी घरी जाऊन एक व्हिडिओ क्लिप तयार केली। त्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझ्या जाचाला व जो सांगळे आहे कारभारी सांगळे यांच्या हे माझ्या मृत्यू जबाबदार राहतील असं एक व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती आणि त्यांनी विषारी औषध प्राशन करून घेतलं होतं। सदरची क्लिप आम्हाला भेटली। सदर क्लिपवर आम्ही शहानिशा केली असता सदर जो पवन जायभाई आहे याच्यावर बेबी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाले, प्रथम उपचार झाले, त्याची प्रकृती स्थिर होती। त्याच्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना जालना येथे सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं। बेबी येथून MLC आम्हाला प्राप्त झाली। MLC प्राप्त होताच आम्ही त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस अंमलदार सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवले होते, परंतु त्यांनी आज रोजीपर्यंत कोणताही स्टेटमेंट कोणाही विरुद्ध दिलेलं नाही। त्याच्यानंतर त्याची आज रोजी तो सक्षम असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। दरम्यानच्या काळात हा जो फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा होणे म्हणून आम्हाला भाग पाडण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध दिनांक 27/10/2025 रोजीच BNS कलम 226 नुसार रिसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान अनेक शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ह्या व्यक्तीने आमच्याकडनं शेतमाल घेतलेला आहे आणि त्याचे पैसे अद्यापर्यंत दिलेले नाहीत। याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू होताच संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे।